उतरल्याशिवाय पर्याय नाही, युगेंद्र पवार यांचा सरकारवर हल्लाबोल। महागाई, कांदा दर आणि वाढत्या गुन्हेगारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक। वाढती महागाई, इंधन दरवाढ, कांद्याला मिळत असलेला भाव, वीज पुरवठ्याच्या समस्या, पाणी टंचाई आणि बारामतीतील वाढती गुन्हेगारी यांसह विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आक्रमक झाले असून बारामतीत निषेध आंदोलन करण्यात आले। युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली 3 हत्ती चौकात झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जनतेच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने रस्त्यावर उतरण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले। महागाई विरोधात राज्यभर आंदोलन सुरू असल्याचे सांगत त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष भर दिला। कांदा पिकवण्यासाठी एका एकराला सुमारे 1 लाख रुपयांचा खर्च येत असताना बाजारात केवळ 750 ते 1000 रुपये प्रतिटन दर मिळत असल्याचा दावा पवार यांनी केला। बारामती तालुक्यात 4 ते 4.5 हजार कांदा उत्पादक शेतकरी असून मोडवे, बाबुर्डी आणि परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बारामतीत तातडीने नाफेड खरेदी केंद्र सुरू करावे, कांदा उत्पादकांना किमान 1,500 रुपये अनुदान द्यावे आणि कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली। डिझेल, पेट्रोल, खत आणि गॅसच्या वाढत्या किमतींमुळे शेतीचा खर्च वाढल्याचा आरोप करत पवार यांनी इंधन दरवाढीवर सरकारवर टीका केली। ग्रामीण भागात इंधन आणि गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याचा दावा करत गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी मागणीही त्यांनी केली। बारामती तालुक्यात गेल्या 2.5 महिन्यांपासून सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असलेले लोड शेडिंग तातडीने बंद करावे, अशी मागणी युगेंद्र पवार यांनी केली। तापमान वाढत असताना पाण्याचा पुरवठा कमी होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे, अशी भूमिका त्यांनी मांडली। तालुक्यात चारा टंचाईचा प्रश्न गंभीर बनल्याचे त्यांनी सांगितले। बारामतीत गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप करत पवार यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला। पूर्वी दादांची बारामती म्हणून ओळख असलेल्या शहरात महिलांना सुरक्षित वाटत होते। आता अनेक महिला स्वतः येऊन वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करत आहेत, असे ते म्हणाले। अवैध दारू व्यवसाय, नियमबाह्य हातभट्ट्या आणि इतर गुन्हेगारी प्रकार वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला। पोलिसांकडून गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा केला जात असला तरी त्याबाबत बारामतीच्या नागरिकांचे मत विचारावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। सरकारला इशारा, शासनाला दिलेल्या निवेदनात महागाई नियंत्रणात आणणे, इंधन दर कमी करणे, शेतमालाला हमीभाव देणे, रोजगार निर्मिती करणे आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। सरकारने मागण्यांची दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला। आम्हाला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय कुठलाही पर्याय राहिलेला नाहीये। त्याच्यामुळे आम्हाला आता आंदोलन करावं लागतंय। तुमच्या माध्यमातून शासनाचं लक्ष हे या सगळ्या विषयांवर आलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही सगळे आता रस्त्यावर आलोय। पेट्रोल डिझेल टंचाई आहे। पेट्रोल डिझेल आपल्याला कुठेही ग्रामीण भागात मिळत नाही। गॅस सिलेंडर आपल्याला इथं तालुक्यात आणि महाराष्ट्रामध्ये मिळत नाहीये। गॅस सिलेंडरची टंचाई आहे। ब्लॅकमध्ये गॅस सिलेंडर मिळत आहेत, पण 4-5 हजार रुपये हे असे जे लोक ब्लॅकमध्ये विकत आहेत त्यांनाच तेच ते पैसे कमवत आहेत। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। रात्री 6 ते 10 वाजेपर्यंत 2.5 महिने झाले बारामती तालुक्यात लोड शेडिंग चालू आहे। हे लोड शेडिंग पण ताबडतोब त्यांनी थांबवलं पाहिजे। परवा आम्ही ऊर्जा भवनला गेलो, तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही तशी विनंती केली। त्यांनी बऱ्यापैकी सगळ्या गावांमध्ये लोड शेडिंग थांबवलंय, पण आज पण काही गावं आहेत जिथं लोड शेडिंग चालू आहे। ते लोड शेडिंग लवकरात लवकर तिथं थांबलं पाहिजे। आपल्या पाण्याचा प्रश्न आहे, जानाई सिरसाईचा प्रश्न आहे। पाणी जेवढं आम्हाला पूर्वी मिळत होतं तेवढं पाणी आता आम्हाला मिळत नाहीये। तापमान, टेम्परेचर वाढत चाललंय। आम्हाला आमचं हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे। आणि बारामती तालुक्यातल्या जिराईत भागातले सगळे शेतकरी आहेत हे तिथं ऊस लावत नाहीत, कारण एकतर प्यायला पाणी तिथं नाहीये। चारा टंचाई आहे।
आणि हे सगळे कांदा उत्पादक शेतकरी आहेत. बारामती तालुक्यात साधारण 4 ते 4.5 हजार हेक्टर कांदा उत्पादक आहे आणि इथं मी सगळा डेटा काढलेला आहे. तो डेटा मी तुमच्याशी शेअर करीन. पण तुम्ही जर सगळी गावं बघितली जिथं जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी आहेत, हे सगळे बारामती तालुक्यातले ड्राय भागातले सगळे शेतकरी आहेत, जिरायत भागातले हे सगळे शेतकरी आहेत. आणि ही जर नावं मी तुम्हाला वाचून दाखवली तर मग सगळ्यात जास्त कांद्याचं क्षेत्र हे आपल्या मोडवे गावात आहे. 2 नंबर क्षेत्र हे बाबुर्डीमध्ये आहे. वडाणे, कराटी, कुतवाळवाडी, बोंडवेवाडी, नारोळी, मुडाळे, खंडूखैरेवाडी, पानसारेवाडी, दंडवाडी, जळगाव, सुप, कटपळ, निंबोडी, मोराळवाडी, सुप, मुर्टी या सगळ्या गावांमध्ये आज प्यायला पाणी नाहीये. आणि हे सगळे कांदा उत्पादक शेतकरी आहेत. त्यांना जर एवढा खर्च होत असेल आणि जर कांद्याला फक्त 700 रुपये आणि 800 रुपये टनी जर मिळत असेल तर मग या शेतकऱ्यांनी कसं जगावं? त्यांना पाणी पण नाहीये आणि आता त्यांच्या पिकाला भाव पण नाहीये. त्याच्यामुळं शासनाला आमच्याकडून विनंती आहे, एक मागणी आहे की लवकरात लवकर बारामती तालुक्यात एक नाफेडचं सेंटर यावं. नाफेडचं सेंटर जर इथं बारामतीत आलं तर आमचे सगळे कांदा उत्पादक शेतकरी आहेत, विशेष करून जे ड्राय भागातले, जिरायत भागातले जे सगळे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना एक मार्केट मिळेल. त्याच्यामुळं लगेच एक नाफेडचं सेंटर आपल्या बारामती तालुक्यात आलं पाहिजे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तिथं दिलासा मिळाला पाहिजे. आज त्यांचं खर्च पण निघत नाहीये. त्याच्यामुळं कमीत कमी 1,500 रुपये आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तिथं अनुदान मिळालं पाहिजे आणि कांद्याला 3,000 रुपये भाव असा आपल्या शासनाने जाहीर केला पाहिजे. ही आपली सगळी इथं मागणी आहे. मला आठवत आहे की जेव्हा पवार साहेब तिथं कृषी मंत्री होते दिल्लीमध्ये, तेव्हा कांद्याचा दर 60, 70, 80 रुपयेपर्यंत गेलेला आणि भाजपचे सगळे तेव्हा नेते तिथं कांद्याची माळ घालून संसदेत आलेले की कांद्याला आता तुम्ही सोन्या एवढा भाव देताय. आणि हे काम कुणी केलं तर ते फक्त पवार साहेबांनी केलं, कारण ते फक्त तेच शेतकऱ्यांसाठी विचार करत आले. आणि शेतकरी नेते म्हणून जर कोणी आज देशात जर काम केलं असेल, कांद्याला चांगला बाजार आज भारताच्या इतिहासात जर कोणी दिला असेल तर तो फक्त आणि फक्त पवार साहेबांनी दिलेला आहे, कारण तेच शेतकऱ्यांचं हित इथं बघत आले. आता हे सगळे मुद्दे जे आम्ही तुमच्या समोर मांडलेत, आम्हाला विश्वास आहे की आमच्या आंदोलनाची दखल हे सरकार घेईल आणि लवकरात लवकर बारामतीमध्ये गुन्हेगारी, पाणीविषय, कांदा उत्पादकांना योग्य तो हमी भाव 3,000 रुपये, 1,500 रुपये अनुदान, नाफेडचं सेंटर, पेट्रोल डिझेलची टंचाई इथं कमी होईल, महागाई कमी होईल. पेट्रोल डिझेल 4-5 रुपयांनी एका आठवड्यात वाढलंय. जेव्हा पेट्रोल आणि डिझेल आणि क्रूड तेल वाढतं तेव्हा सगळाच खर्च वाढतो, कारण आज आपलं सगळं ट्रान्सपोर्ट, आपले जनरेटर हे सगळे पेट्रोल आणि डिझेलवर चालू असतात. त्याच्यामुळे डिझेल आणि पेट्रोलचे रेट कमी झाले पाहिजेत. साधारण काँग्रेसचं सरकार असताना पेट्रोल 50-60 रुपयावर होतं, आता ते 100 रुपयाच्या पुढं गेलंय. आणि पेट्रोलमध्ये पण तिथं दर कमी झाला पाहिजे हे, आणि लोड शेडिंग एकतर ताबडतोब बंद झालं पाहिजे. हे आमचे सगळे इथं मागण्या आहेत. दादा, एवढ्या सगळ्या मागण्या मागतात, पूर्ण होतील असं वाटतंय का? पूर्ण होतील असं खरं सांगायचं तर असं वाटत नाही पूर्ण होतील, कारण हे सरकार हे नेहमी शेतकऱ्यांच्या विरोधातलं राहिलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी काँग्रेस सरकार आणि पवार साहेबांचं सरकार नेहमी हे शेतकऱ्यांसाठी काम करणारं सरकार होतं. पण आता मागचा एक 10-12 वर्षाचा अनुभव बघून असं वाटतंय की हे सरकार काय आमचे सगळे मागण्या पूर्ण करणार नाहीत. तरी आम्हाला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहिलेला नाहीये आणि आम्ही प्रयत्न करतोय. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या ते तिथं स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवू. तुम्ही एकीकडे असं म्हणता आहात की बोलताना उल्लेख केला बारामतीतली गुन्हेगारी वाढते, मात्र दुसरीकडे पोलीस म्हणतात की बारामतीतली गुन्हेगारी उलट कमी झाली आहे. कसं बघता या दोन्ही? पोलिसांचं काम आहे गुन्हेगारी कमी करणं. ते स्वतःहून तुम्हाला सांगणार नाहीत की गुन्हेगारी वाढत चालली आहे, पण तुम्ही जे लोक आहेत, बारामतीची जनता आहे, त्यांना तुम्ही जाऊन विचारा, तेच तुम्हाला सांगतील गुन्हेगारी वाढली का कमी झाली.
अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.